नागरिकांना राणे कुटुंबीय जनतेची फसवणूक करत आहे. कारण राणे कुटुंबीय सातत्याने प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या घोषणा, ज्याप्रमाणे विमानतळाचा दगड 99 मध्ये लावल्यानंतर परत 3 वेळा दगड लावून ते विमानतळ होण्यासाठी विलंब झाला आणि ते विमानतळाचं विमान उतरवल्यानंतर जे काय मोठं आपण काय काम केलं किंवा काहीतरी आपण जनतेला दिलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात आताही नाईट लँडिंग विमान मिळालं अशा प्रकारचं आपण करून आणलं दाखवलं, पण प्रत्यक्षात मुंबईहून विमान एकही येत नाही. आणि आज मुंबईहून येणाऱ्या विमानामध्ये लोक बसायला तयार नाहीत. काही वेळा विमान रद्द होतं. त्याचप्रमाणे राणेंनी स्वतः केंद्रीय मंत्री असताना लघु, सूक्ष्म आणि मध्यम या खात्याचे मंत्री असताना निवडणुकी अगोदर 11 मार्च 24 रोजी ओरोस येथे एक दगड लावला आणि त्या दगड लावताना आपली घोषणा केली लोकांना की या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चालू करण्यासाठी 200 कोटी आणणार. जे त्या खात्याचे मंत्री असताना 200 कोटी केंद्रीय मंत्री असून पण या जिल्ह्याला 200 कोटी आणू शकले नाहीत. ते जनतेची फसवणूक केली. आता 2 वर्ष त्या दगडाला झाली, पण अद्याप कोणत्या प्रकारचं त्यावर काम नाही.